नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये वेंडर सिलेक्शन ऑप्शन आलेले आहे. ज्या ऑप्शनची शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते, असं ऑप्शन म्हणजे वेंडर सिलेक्शन ऑप्शन आता सुरू झालेलं आहे आणि आता तुम्ही पुरवठादार निवडू शकता, म्हणजे वेंडर निवडू शकता. तुम्हाला कोणत्या कंपनीचा सोलार इन्स्टॉलेशन तुमच्या शेतामध्ये पाहिजे, ती कंपनी आता तुम्ही मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये निवडू शकता. तर काही लोकांनी कमेंट केल्या होत्या, की आम्हाला वेंडर सिलेक्शन ऑप्शन दाखवत नाही. वेंडर सिलेक्शन ऑप्शन सुरू झालेले आहे. वेंडर सिलेक्शन कोणाकोणाला दाखवत आहे आणि कसे दाखवत आहे? ज्यांनी सुरुवातीला अर्ज केला होता, म्हणजे त्यांच्या अर्जाच्या प्राधान्यक्रमानुसार त्यांना वेंडर सिलेक्शन ऑप्शन दाखवत आहे. त्या शेतकऱ्यांनी पेमेंट अगोदर भरले होते, त्यांच्या अर्जाची छाननी पूर्ण झालेली होती. अशा अर्जांना वेंडर सिलेक्शन ऑप्शन दाखवत आहे. आता काही लोकांचं पैसे भरून अर्ज छाननी होऊनही त्यांना वेंडर सिलेक्शन ऑप्शन दाखवत नाही. तर त्याचं कारण हे असू शकतं, की त्यांच्या जिल्ह्यामध्ये खूप सारी वेटिंग असू शकते. त्यामुळे त्यांना थोडा वेळ लागू शकतो वेंडर सिलेक्शन ऑप्शन येण्यासाठी. यामध्ये फिफो म्हणजे फर्स्ट इन फर्स्ट आउट या क्रमाने तुम्हाला वेंडर सिलेक्शन ऑप्शन येत आहे. म्हणजे सर्वात अगोदर येणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. यामध्ये आता कोणकोणत्या कंपन्या आहेत, तसेच वेंडर कसा सिलेक्ट करायचा याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. कंपन्या कोणत्या कोणत्या आहेत हे पाहूयात. कंपन्यांची नावे तुम्ही पाहून घ्या. ॲपेक्स सोलार लिमिटेड, डुक पंपिंग सोल्युशन, गणेश ग्रीन भारत लिमिटेड, गॅलो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड, हिमालया सोलार प्रायव्हेट लिमिटेड, आयकॉन सोलार, जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड, कोसोल, त्यानंतर केपीसी प्रोजेक्ट, एम एस सद्भाव टेक प्रायव्हेट, प्रोग्रेसिव्ह ॲग्रोटेक, सिलिफेज, सनरायझेस सोलार प्रायव्हेट आणि सात्विक ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड. एवढे ऑप्शन तुम्हाला वेंडर सिलेक्शनमध्ये दाखवत आहे. आता यामध्ये काही शेतकऱ्यांना या व्यतिरिक्तही काही कंपन्या कमी किंवा जास्त दाखवू शकतात. ते तुमच्या जिल्ह्याच्या कोट्यावर, तसेच तुमच्या पंपाची जी काही कॅपॅसिटी आहे त्यावर तुम्हाला या कंपन्यामधील काही कंपन्या जास्त किंवा कमी दाखवू शकतात. जर तुमचा 3 HP, 5 HP, 7.5 HP अशा पंप कोट्यानुसार तुम्हाला या कंपन्या कमी जास्त दाखवू शकतात. तर तुम्ही ही कंपन्यांची नावे पाहून घेऊ शकता. आता आपण पाहूयात की वेंडर सिलेक्शन कसे करायचे. वेंडर सिलेक्शन करण्यासाठी तुम्हाला मागेल त्याला सौर कृषी पंप वेबसाईटवर यायचं आहे. वेबसाईटवर आल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता 17/12/2024 6:28 मी हा व्हिडिओ बनवत आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन करंट स्टेटस या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशन करंट स्टेटस या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही आयडी आहे तो इथं टाकून तुम्हाला शोधा या पर्यायावरती क्लिक करायचा आहे. यामधील कुठलंही ऑप्शन निवडून तुम्ही तुमचा आयडी टाकून शोधा या पर्यायावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर लाभार्थ्याची पूर्ण माहिती दाखवणार आहे, अर्जाची सद्यस्थिती दाखवणार आहे आणि खाली पुरवठादार शोधा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जनरल 5 HP साठी हा फॉर्म आहे, तुम्ही पाहू शकता. पुरवठादार शोधा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. निवड सूचीतील पुरवठादाराची निवड करा. आता इथं तुम्हाला ज्या काही सोलार कंपन्या आहेत त्यांची नावं दाखवणार आहे. इथं पाहू शकता ॲपेक्स, डुक पंपिंग, गणेश ग्रीन भारत, गॅलो एनर्जी, हिमालया सोलार, आयकॉन सोलार, जैन इरिगेशन, कोसोल, केपीसी, एम एस सद्भाव, पॅक डिजिटेक, प्रोग्रेसिव्ह ॲग्रोटेक, सिलिया FSG, सनरायझेस सोलार आणि सात्विक ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड एवढे पंप 5 HP मध्ये या शेतकऱ्याला दाखवत आहे. यांचा जिल्हा वेगळा असल्यामुळे या कंपन्या दाखवत आहे. इथं आपण जैन इरिगेशन निवडली आहे. त्यानंतर तुम्ही तालुक्यामध्ये ही कंपनी किती लोकांनी निवडली आणि किती लोकांनी यामध्ये स्थापित केलेला पंप, ही सर्व माहिती तुम्ही पाहू शकता. आणि पंप इन्स्टॉलेशनचा टाइम तुम्ही 2 महिने इथून पाहू शकता. हेही लक्षात येईल की तुमच्या तालुक्यामध्ये कोणती कंपनी सर्वात जास्त निवडली आहे, त्या कंपनीचे किती पंप स्थापित झालेले आहेत, जिल्ह्यात तुमच्या किती पंप निवडलेले आहेत आणि जिल्ह्याअंतर्गत तुमच्या जिल्ह्यामध्ये किती पंप स्थापित केलेले आहेत. इथं 0-0 दाखवत आहे, कारण आजच ऑप्शन आलेलं आहे त्यामुळे इथं संख्या दाखवत नाही. तुम्ही इथं प्रत्येक कंपनी करून पाहू शकता की त्या कंपनी तालुक्यात किती निवड झालेली आहे. त्यानुसार तुम्हीही तो सर्वाधिक निवडला जाणारा पंप निवडू शकता. तुमच्या पसंती क्रमानुसार किंवा तुमच्या तालुक्यात जिल्ह्यात जो सर्वात जास्त पंप निवडला गेलेला आहे तो तुम्ही इथून पाहून निवडू शकता. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमची कंपनी सिलेक्ट करून निवड करा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. निवड करा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल. तो OTP 15 मिनिटासाठी वैध असणार आहे. याला तुम्हाला ओके करायचं आहे. त्यानंतर इथं OTP प्रविष्ट करा यामध्ये तुम्हाला OTP टाकून OTP प्रमाणित करा या बटनावरती क्लिक करायचं आहे. लाभार्थ्याचे यशस्वीरित्या प्रमाणीकरण झाले.
पुरवठादाराची निवड लाभार्थ्याने यशस्वीरित्या केली आहे. पुरवठादाराचे नाव तुम्हाला दाखवेल. याला ओके करा. त्यानंतर तुम्ही परत तुमचं स्टेटस चेक करायचं आहे. स्टेटस चेक केल्यानंतर इथं तुमच्या अर्जाची सद्यस्थिती पुरवठादाराची निवड केली गेली आहे असं तुम्हाला दाखवणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये व्हेंडर सिलेक्शन करू शकता. आता खूप सारे लोक म्हणतील की आम्हाला व्हेंडर सिलेक्शन ऑप्शन दाखवत नाही. आता येणाऱ्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुम्हाला हे व्हेंडर सिलेक्शन ऑप्शन येऊ शकते. तुमच्या अर्जाची छाननी होईल. त्यानंतर तुमच्या अर्जामध्ये काही त्रुटी नसेल तर तुम्हाला हे व्हेंडर सिलेक्शन ऑप्शन येऊ शकते. तुमच्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले आहेत, त्यामध्ये किती अर्जाची छाननी झालेली आहे, यानुसार तुमचा प्राधान्यक्रम ठरवला जाईल. त्यानंतर तुम्हाला व्हेंडर सिलेक्शन ऑप्शन येईल. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.